स्टुडंट्स, यादी आपण बघितलेला आहे की पी मीन्स प्रिन्सिपल, देन रेट ऑफ इंटरेस्टला रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल आर चा यूज केला जातो आणि कॅपिटल टी मीन्स टाइम पिरियड. तर आता आपण त्याच बेसिसवरील हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, इथे जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड at 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get? तर स्टुडंट्स, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन दी स्कूल फंड, म्हणजेच जी प्रिन्सिपल दिलेली आहे ती आहे 1500 रुपीज. सो सुरुवातीला इथे आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. दॅट इज पी इज इक्वल टू 1500 रुपीज. त्यानंतर आहे ऍट 9 PCPA, म्हणजे जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे 9 PCPA. आर इज इक्वल टू 9 PCPA. त्यानंतर आहे फॉर 2 इयर्स, म्हणजे टाइम पिरियड सुद्धा इथे आपल्याला दिलेला आहे, दॅट इज 2 इयर्स. त्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तर स्टुडंट्स, इथे आपल्याला विचारलं आहे की 2 वर्षाने रिहानाला टोटल किती अमाऊंट मिळेल. तर अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर बघा, प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे पण इंटरेस्ट माहित नाही आहे. सो सुरुवातीला आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आधी इंटरेस्ट काढावा लागेल. तर इंटरेस्ट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे PRT डिवाइडेड बाय 100. सो इंटरेस्टला आपण कॅपिटल आय ने डिनोट करणार. सो इथे लिहूया फॉर्म्युला, दॅट इज आय इज इक्वल टू PRT. आता PRT म्हणजे P मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी डिवाइडेड बाय 100. सो बघा, P किती आहे 1500 रुपीज. सो 1500 रुपीज मल्टिप्लाय बाय आर, दॅट इज 9. मल्टिप्लाय बाय आर, दॅट इज 9. त्यानंतर टाइम पिरियड 2 इयर्स डिवाइडेड बाय 100. तर बघा, या दोन झिरो सोबत हे 0 0 कॅन्सल. देन 15 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू 135 आणि 135 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 270. म्हणजे 270 रुपीज हा आपल्याला मिळालेला आहे इंटरेस्ट. किती आहे 270 रुपीज. पण आपल्याला काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट, म्हणजेच 2 वर्षाने रिहानाला टोटल किती अमाऊंट मिळेल. सो अमाऊंट इज इक्वल टू amount is the sum of principal and interest. So amount is equal to P plus I. P किती दिलेली आहे आपल्याला 1500 रुपीज प्लस I 270 रुपीज. आता या दोन्हीची आपल्याला ऍडिशन करायची आहे. सो 0 7 5 into 7 then 1, म्हणजेच 1770 रुपीज मीन्स रिहानाला तिच्या स्कूल फंड मध्ये जिने ते ऍज अ डिपॉझिट ठेवलेले आहेत 1500 रुपीज, त्याचे टोटल 2 वर्षांनी तिला जी टोटल अमाऊंट मिळणार आहे ती असणार आहे 1770 रुपीज. देन सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक ऍट 10 PCPA फॉर 5 years. What is the yearly interest he must pay and total amount he returned to the bank? तर स्टुडंट्स, इथे सुद्धा आधी आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. दॅट इज जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000, म्हणजे जेठालालने बँकेमधून हाऊसिंग लोन घेतलेलं आहे कितीचं 2,50,000. सो इथे आपण लिहूया P इज इक्वल टू 2,50,000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA, आर दिलेला आहे 10 PCPA. त्यानंतर टाइम पिरियड 5 इयर्स, कॅपिटल टी आहे 5 इयर. तर स्टुडंट्स, आता इथे आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट. तर आधी इथे सुरुवातीला आपल्याला PRT डिवाइडेड बाय 100 हा फॉर्म्युला यूज करून आपण आधी सुरुवातीला इंटरेस्ट फाइंड आउट करूया. इंटरेस्ट मीन टोटल इंटरेस्ट, आणि टोटल इंटरेस्ट वरून आपण इयरली इंटरेस्ट सुद्धा शोधू शकतो.
सो सुरुवातीला आपण हा फॉर्म्युला यूज करून इंटरेस्ट फाइंड आउट करूया. दॅट इज आय इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100. सो प्रिन्सिपल आहे 2,50,000 रुपीज मल्टिप्लाय बाय 10 आणि मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 100. तर बघा हा 0 हा 0 0 0 कॅन्सल. त्यानंतर इथे राहणार 2500 म्हणजे 2,500 रुपीज आणि मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5 50. आता स्टुडंट्स आता या दोन नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर बघा 25 ला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 125 आणि हे सर्व 0 ॲज इट इज, हे 2 आणि +1 सो 30 इथे. म्हणजे तिथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 1,25,000. आता हे आपल्याला जे मिळालेलं आहे ते आहे इंटरेस्ट, म्हणजे टोटल इंटरेस्ट आहे. पण आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, इयरली इंटरेस्ट. म्हणजे जेठालालला 5 वर्षासाठीचा टोटल इंटरेस्ट लागणार आहे तो आहे 1,25,000. पण आपल्याला इयरली इंटरेस्ट विचारलेला आहे म्हणजे एका वर्षाचा. तर एका वर्षाचा इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, सो इथे आधी सुरुवातीला लिहूया इयरली इंटरेस्ट. आता हा 5 वर्षाचा आहे, आपल्याला एका वर्षाचा फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच या अमाऊंटला 1,25,000 ला आपण 5 ने डिवाइड करणार. सो 1,25,000 डिवायडेड बाय 5. आता 1,25,000 जर आपण 5 ने डिवाइड केलं लाईक दिस तर आपला आन्सर येते इथे 25. सो 25 ॲज इट इज आणि हे 0 परत. तर स्टुडंट्स इथे आपल्याला इयरली इंटरेस्ट मिळालेला आहे 25,000. पण इथे आपल्याला इयरली इंटरेस्ट सोबतच टोटल अमाऊंट सुद्धा विचारली होती. सो अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस टोटल इंटरेस्ट. सो इथे आता आपण अमाऊंट फाइंड आउट करूया. तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता अमाऊंट शोधायची आहे. सो प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे 2,50,000 रुपीज. सो 2,50,000 रुपीज प्लस इंटरेस्ट. आता स्टुडंट्स हा जो इंटरेस्ट आहे तेव्हा तुम्ही 25,000 रुपीज घेणार का, नाही, बिकॉज हा इयरली इंटरेस्ट आहे. आपल्याला इथे टोटल इंटरेस्ट घ्यायचा आहे. तर इथे टोटल इंटरेस्ट जो आपण फाइंड आउट केलेला आहे तो आहे 1,25,000. सो इथे आपण घेणार 1,25,000. हा जर इंटरेस्ट आपण घेतला तर आपला आन्सर चुकेल, त्यामुळे आपल्याला टोटल इंटरेस्ट घ्यायचा आहे दॅट इज 1,25,000. सो आता 2,50,000 प्लस 1,25,000. तर बघा हे 0 0 0 ॲज इट इज. त्यानंतर 50 प्लस 25 इज इक्वल टू 75 आणि 2 प्लस 1 3. म्हणजेच जी टोटल अमाऊंट जेठालालला बँकला परत रिटर्न करावी लागेल 5 वर्षाने ती टोटल असणार आहे अमाऊंट इज इक्वल टू, आता इथे आपण लिहूया 3,75,000 रुपीज. 3,75,000 रुपीज एवढी अमाऊंट जेठालालला 5 वर्षाने बँकला परत करावी लागेल.